नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पविद अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाचा हिंदीचा पेपर कसा असतो, त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचे वेटेज म्हणजे तो प्रश्न किती मार्काला असतो याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मागील 2 पेपर आपण दिले, एक मराठी आणि एक इंग्लिश. यानंतर आपल्याला तेथील वातावरण म्हणजे परीक्षा हॉल मधील वातावरण कशा प्रकारचे असते आता हे कळलेच असेल. पहिल्या दिवशी आपण घाबरलो असणार. त्या दिवशी आपण सेट झालो असणार. आता तिसरा दिवस म्हणजे हिंदीच्या पेपरचा दिवस. मग हिंदीचा पेपर लिहित असताना आपल्याला पहिली गोष्ट माहिती पाहिजे, की पेपर कसा असणार आहे? पेपराचं पॅटर्न कसं असणार आहे? सर्वच प्रश्न लिहावी लागणार आहेत का? की काही प्रश्न सोडली तरी चालतील? कारण ही भाषेचा पेपर म्हणजे लँग्वेजचा पेपर जे आपण पहिले 2 दिली त्याला वेळ पुरलाय का? तर नाही, वेळ पुरत नाही. कारण भाषेला खूप काही लिहावं लागतंय. म्हणून तो पेपर लेंदी आहे. त्याला वेळ पुरत नाही. तर आपल्याला मॅनेजमेंट करावं लागेल. मग मॅनेजमेंट करणार कसं? तर प्रश्नपत्रिका पाहून. चला मग आज प्रश्नपत्रिका पाहूया. आपली एक मैत्रीण आहे, ती विचार करते, की हिंदीचा पेपर कोणत्या तारखेला आहे? आपल्याला माहिती पाहिजे, त्या पेपर कोणत्या तारखेला आहे? कारण ती तारीख आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागते. तर मित्रांनो लक्षात असू द्या, हिंदीचा पेपर आहे 4 मार्चला. 4 मार्च 2026 या दिवशी आपला पेपर आहे. आपल्याला वेळेच्या अगोदर म्हणजे 10:30 वाजेच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचे आहे मित्रांनो. एवढं आपलं लक्षात पाहिजे. वेळेअभावी आपला पेपर होता कामा नये लक्षात घ्या. कारण मागील 2 पेपर आपण पाहिले असतील तर काही मुलांनी वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांचा पेपर मुकला आहे. त्यांना पेपर देता आलेला नाही. त्यामुळे पुढचा पेपर व्यवस्थित वेळेवर पोहोचा. अर्धा तास अगोदर निघा. ठीक आहे. एवढं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, की पुढचा पेपर 4 मार्च 26 या तारखेला आहे मित्रांनो. कोणता पेपर आहे? तर हिंदीचा पेपर आहे. आता मैत्रीण आपली विचार करते, की 2 पेपर दिले सर. एक मराठी दिला, एक इंग्लिश दिला. दोघी 80 मार्काचे होते. आता तिसरा पेपर जो हिंदीचा आहे, मार्काचा असेल तर लक्षात असू द्या, तिसरा पेपर देखील 80 मार्काचा असतो. किती मार्काचा? 80 मार्क्स. मग मी असं म्हणू शकतो का? काय सर लँग्वेजचे म्हणजे भाषा विषयाचे पेपर हे 80 मार्काला असतात. किती मार्काला? 80 मार्काला आणि 20 मार्क शाळेकडून मिळत असतात. असे आपल्याला टोटल 100 पैकी मार्क मिळत असतात. 100 पैकी 88, 90, 95 एवढे मार्क तुम्हाला मिळू शकतील. परंतु पेपर किती मार्काचा आहे? 80. 20 मार्क कोण देते आपल्याला? शाळा. लक्षात असू द्या. मग तुम्हाला समजलं पेपर किती मार्काचा आहे? तर 80 मार्काचा मित्र. लक्षात असू द्या. आता पुढील आपला मित्र आहे, तो जास्त टेन्शनमध्ये आहे. कारण त्याने हिंदी विषयाचा अभ्यास केला. बऱ्यापैकी प्रश्नपत्रिका देखील पाहिली. त्याचा देखील अभ्यास केला. तरी देखील तो टेन्शनमध्ये. राडी प्रश्न त्यात आहेत. विचारतोय. पहिला प्रश्न काय आहे? "सर वेळ कमी पडेल का? मी 2 पेपर दिली. मला त्याला वेळ कमी पडला. माझं काही ठिकाणी निबंध लेखन राहून गेलं, तर काही ठिकाणी पत्रलेखन राहून गेलेलं आहे." कारण नियोजन केलेलं नव्हतं. मित्रांनो, वेळेचे नियोजन असू द्या. मला त्या ठिकाणी घड्याळ घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला समजेल की किती वेळ बाकी आहे आणि किती वेळेमध्ये किती पेपर कव्हर करायचा आहे. 80 मार्काचा पेपर आहे. लिहायला वेळ लागतोय मित्रांनो. लक्षात असू द्या. किती मार्काचा पेपर 80. यामध्ये आपल्याला निबंध लेखन पण लिहायचे, पत्र लेखन देखील लिहायचे, कथा लेखन देखील, बातमी लेखन देखील. त्यामुळे वेळ पुरतो का? नाही. वेळेचं मॅनेजमेंट असणं, वेळेचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे. पहिला प्रश्न बरोबर पडलाय त्याला. काय प्रश्न? तर वेळ कमी पडेल का? हो, नक्कीच वेळ कमी पडेल. त्यासाठी काय नियोजन करावं लागेल आपल्याला. घड्याळ सोबत ठेवावी लागेल. ऐनवेळेस कोणता कमी मार्काचा प्रश्न सोडून मोठी प्रश्न लिहावे लागतील लवकर. हे त्या ठिकाणी ठरवावं लागेल किंवा अगोदर आज आपण हे पाहणार आहोत प्रश्नपत्रिका कशी असणार आहे. त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल, की वेळेचं नियोजन कसं करावं. ठीक आहे. पहिला प्रश्न समजला असेल. तर आता तर किती प्रश्न सोडवावेत? आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला समजेल की प्रश्न सोडवावे लागतील. ओके. पुढचा प्रश्न पेपर कसा असेल? मित्रांनो, जर आपण अभ्यास केलेला असेल, मागच्या 1 वर्षापासून अभ्यास केलेला आहे आपण. पहिली 2 पेपर आपल्याला चांगली गेली असतील. आपण 70 प्लसच पेपर लिहिलेला असेल, असा मला गॅरंटी कारण तुम्ही लिहिलाय, तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आहे. पहिल्या दिवशी घाबरला असणार, त्यामुळे तो पहिला पेपर कठीण गेला असेल.
ते लिहायला कठीण गेलं असेल. तुम्हाला येत असून देखील काही राहून गेलेलं असेल. परंतु आता तुम्ही माहोल सोबत म्हणजे तेथील वातावरणासोबत काय झालात फॅमिलियर झालेला आहात. त्यामुळे आता पुढच्या पेपरला तुम्ही तुमचा अजिबात जीव घाबरणार नाही आणि तुम्ही पेपर कसा लिहिणार चांगला लिहिशाल. पेपर कसा असेल सोपा असेल. पेपर सोपाच असतो. जर अभ्यास केला तर. पेपर कसा असेल सोपा. कारण बऱ्यापैकी आपल्याला उत्तरं त्याच ठिकाणी शोधून त्याच ठिकाणी लिहायची आहे. ते प्रश्नपत्रिकेमधून शोधून उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहे. प्रश्नपत्रिका बोर्ड आपल्याला देईल, उत्तरपत्रिका बोर्ड आपल्याला देईल. मग त्यामध्ये काय असतील पॅसेज असतील, तिथून उत्तर शोधून आपल्याला त्याच ठिकाणी लिहायची आहेत. मग पेपर सोपा असेल. कारण वेगळा अभ्यास करावा लागणार आहे का? तर नाही. बऱ्यापैकी त्याच ठिकाणी अर्धे उत्तर आहेत म्हणजे 40 ते 50 मार्क जवळपास 40 मार्क मी म्हणू 40 मार्क आपण बऱ्यापैकी पेपरामधूनच शोधून लिहून शकणार आहोत. लक्षात असू द्या. नंतर 40 मार्काचा आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये निबंध लेखन, पत्रलेखन, त्यानंतर ग्रामर म्हणजे असं म्हणू शकतो व्याकरण 40 मार्कामध्ये. असं आपण करणार आहोत. परंतु लक्षात असू द्या पेपर कसा असणार आहे? सोपा. कठीण असणार आहे का? नाही. एवढं लक्षात असू मग त्यासाठी कॉन्फिडन्स पेपर पूर्ण लिहिणार. मला 100% त्या ठिकाणी लिहिता येईल. कॉन्फिडन्स असू द्या. 3 प्रश्न त्याचे समजले असतील तुम्हाला. 4था प्रश्न. पेपराची सुरुवात कशी करावी? पेपर भेटला. डायरेक्ट लिहायला सुरुवात करणार आहोत का आपण? नाही. अगोदर आपण हे पेज भरणार आहोत. त्या ठिकाणी आपला नंबर राहायला नको. तोही कशामध्ये लिहायचा? अगोदर आपल्याला अंकामध्ये, नंतर अक्षरामध्ये. लक्षात असू द्या. पहिले अंकात लिहा, नंतर अक्षरात लिहा, सही करा. शेवटी पेपर देताना बारकोड चिटकवा. लक्षात असू द्या. त्यानंतर विषय कोणता? हिंदी. पेपर पेपर तिसरा असेल, लँग्वेज पेपर थर्ड. त्यानंतर दिनांक 4 मार्च 2026. तर लेखनाची भाषा कोणती असेल? हिंदी. लक्षात असू द्या. त्यानंतर पुरवणी जर लावली तर पुरवणीला या ठिकाणी एक आहे जी पुरवणी अगोदर मिळेल तुम्हाला जी पत्रिका. त्यानंतर जर तुम्ही एक्स्ट्रा लावली तर या ठिकाणी एक लिहा परत आणि बरोबर काय करणार 2. लक्षात असू द्या. ही उत्तरपत्रिका अगोदर हे पेज लिहिणं खूप कंपल्सरी आहे. त्याशिवाय जर तुम्ही हे पेज ब्लँक सोडलं तर तुमचा पेपर चेक होणार नाहीये मित्रांनो लक्षात असू द्या. मग चौथा प्रश्न चौथा प्रश्न त्या मित्राचा म्हणजे आपला देखील तोच असणार आहे. तर पेपराची सुरुवात कशी करायची? मग कुठून करणार? येथून. त्यानंतर आपल्याला जे उत्तर येत असतील करायची का? तर नाही. तुम्हाला उत्तर येत असेल तरी पण प्रश्न क्रमांक पहिल्यापासून सुरुवात करा. सोपा पेपर आहे आणि पॅसेज म्हणून उत्तर लिहायचे आहेत. प्रश्न पहिल्यापासून सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला पुढील गोष्टी लवकर ॲड करता येतील. एवढं तुम्हाला समजलं. आता आपण प्रश्नपत्रिका पाहू. पेपर कसला आहे? तर हिंदीचा. लक्षात असू द्या. मग त्यामध्ये एकूण प्रश्न किती असणार आहेत? 5. लक्षात असू द्या. त्या पेपर प्रश्न किती? 5. पहिला प्रश्न हा मार्काला असेल. किती मार्काला? दुसरा प्रश्न हा 12 मार्काला असेल. किती? 12. तिसरा प्रश्न हा 8 मार्काला असेल. लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न 8 मार्काला. चौथा प्रश्न हा 14 मार्काला असेल. किती? 14 मार्क. पाचवा प्रश्न हा 26 मार्काला असेल. लक्षात असू द्या. पाचवा 26. मग यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात पाहिजे. पहिला प्रश्न हा धड्यांशी संबंधित असेल. म्हणजे मी असं म्हणू शकतो गद्य विभाग धड्यांशी संबंधित. दुसरा प्रश्न हा पद्याशी संबंधित असतो. पद्य लक्षात असू द्या. त्या ठिकाणी पद्म होऊन गेले. पद्य आहे ते काय? पद्य लक्षात ठेवा. ते पद्य म्हणजे काय? कवितांशी संबंधित असेल. 2 कविता दिलेल्या असतील. त्यावर प्रश्न 6-6 मार्काला एक कविता असेल. 6 मार्काला पहिली कविता, 6 मार्काला दुसरी कविता. असे दुसरा प्रश्न 12 मार्काला असेल. पहिला प्रश्न किती? 20 मार्काला. 30 मार्कामध्ये पॅसेज असतील. पहिला प्रश्न 8 मार्काला सॉरी पहिला पॅसेज 8 मार्काला, दुसरा पॅसेज 8 मार्काला आणि तिसरा पॅसेज 4 मार्काला. असे 3 पॅसेज असणार आहेत. लक्षात असू द्या. मग प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये पॅसेज असणार आहेत 3. अ, आ आणि ई असे 3 उपघटक असणार आहेत. मग अ हा घटक 8 मार्काला, आ हा घटक 8 मार्काला आणि ई हा घटक 4 मार्काला असणार आहे. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. नंतर प्रश्न क्रमांक 2 कविता किती असणार? 2. किती मार्काला? 6-6 मार्काला. लक्षात असू द्या.
पद्य 6 मार्काला, गद्य 20 मार्काला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय आहे? पूरक पठण. जसं आपण मराठीमध्ये स्थूलवाचन पाहिलं होतं, तसंच पूरक पठण नावाचा घटक हिंदीमध्ये असतो. लक्ष असू द्या. तो किती मार्काला असणार आहे? 8 मार्काला. हेही लक्षात ठेवा. मार्क 8. त्यानंतर आहे भाग 4 किंवा प्रश्न 4 म्हणू शकतो. तो आहे 14 मार्काला. किती मार्काला? 14. यामध्ये तुम्हाला ग्रामर विचारलं जाणार आहे. काय? ग्रामर. लक्ष असू द्या. आणि 5वा प्रश्न तो आहे उपयोजित लेखन किंवा रचना. उपयोजित लेखनामध्ये काय आपल्याला या ठिकाणी आपल्याला पत्र लेखन लिहायचे, निबंध लेखन लिहायचे, यामध्ये आपण परत विज्ञापन लेखन लिहायचे. या भरपूर गोष्टी त्या उपयोजित लेखनामध्ये आपण लिहिणार आहोत, जे आपण पुढे पाहू. परंतु तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. पहिला प्रश्न मार्काला असणार आहे, दुसरा प्रश्न 12, तिसरा 8, चौथा 14 मार्काला, 5वा 26 मार्काला. असे आपले 5 प्रश्न असतील. टोटल 80 मार्काला हा पेपर असेल. तेवढं तुम्हाला समजलं असेल. आता आपण प्रश्न पहिला पाहू. विभाग पहिला गद्य विभाग. विभाग कोणता आहे? गद्य विभाग. प्रश्न पहिला त्यामध्ये अ आणि आ असे 2 घटक दिले असतील. अ आणि आ दोघी 8-8 मार्काला असतील. किती मार्काला? 8-8 मार्काला. त्यामध्ये 4 घटक विचारले जातील. 4 अ मध्ये 4 घटक विचारले जातील. आ मध्ये 4 घटक विचारले जातील. पहिला प्रश्न हा अ मधील पहिला प्रश्न हा आकलन कृतीवर असेल. कशावर? आकलन कृतीवर. असं असेल यामध्ये एखादा बॉक्स पूर्ण करा किंवा रिकामी जागा पूर्ण भरा. असा हा प्रश्न असेल. दुसरा काय असेल? यामध्ये उत्तर लेखना संबंधित असेल, की एखादं वाक्य दिलं असेल त्याच्या संबंधित एक घटक लिहायचा. त्या संबंधित आकलन कृतीवर असं म्हणू शकतो मी, की आकलन कृती 1 पहिला प्रश्न, आकलन कृती 2 यामध्ये बऱ्यापैकी साम्य असणारे प्रश्न असतील. सारखेच प्रश्न, सोपे प्रश्न. त्यानंतर शब्दसंपदा. यामध्ये तुम्हाला शब्दसंपदेमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नंतर वचन, नंतर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, नंतर विदेशी शब्द, तत्सम, तद्भव, देशी अशी शब्द या ठिकाणी विचारले असतील. कशामध्ये? शब्दसंपदामध्ये. लक्ष असू द्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो, शब्दसंपदा हा घटक ते आपण व्होकॅब्युलरी घटक पाहिला होता. तर हिंदीमध्ये काय? शब्दसंपदा. हे शब्दसंग्रह. हे काय? तर तर यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, नंतर यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, त्यानंतर तत्सम, तद्भव, देशी शब्द, विदेशी शब्द यामध्ये विचारले जातील. कशामध्ये? तर शब्दसंग्रहामध्ये. शेवटचा प्रश्न हा अभिव्यक्तीवर असेल. अभिव्यक्ती म्हणजे जसं मराठीमध्ये आपण सोमत लिहायचो, तसं आपल्याला अभिव्यक्ती सोमतच या ठिकाणी लिहायचं आहे. हे मी असं म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये अ घटक यामध्ये 4 प्रश्न. पहिला आकलन कृती, दुसरा आकलन कृती, तिसरा शब्द संग्रह किंवा शब्दसंपदा आणि चौथा अभिव्यक्ती म्हणजे सोमतावर आहे. ते 4 घटक अ मध्ये विचारले जातील. तसेच 4 घटक आ मध्ये विचारले जातील. हे अ मध्ये वेगळा पॅसेज असेल, आ मध्ये वेगळा पॅसेज असेल. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. पहिला प्रश्न त्यामध्ये अ हा घटक, नंतर आ हा घटक. अ या घटकामध्ये आकलन कृती पहिला, दुसरं आकलन कृती, दुसरं शब्दसंपदा यामध्ये समानार्थी शब्द, विरोधी शब्द, वचन, तद्भव, तत्सम, देशी, नंतर प्रत्यय घटित हे शब्द विचारले जातील. त्यानंतर चौथा भाग, चौथा घटक जो असेल त्यामध्ये काय असणार? सोमत असेल, अभिव्यक्ती लक्ष असू द्या. आ मध्ये देखील बऱ्यापैकी तसेच प्रश्न विचारले जातील. त्यानंतर ई हा घटक त्यामध्ये असेल. त्यामध्ये काय आहे? पहिला 2 मार्काला आहे आकलन कृती आणि दुसऱ्या 2 मार्काला आहे अभिव्यक्ती सोमत. हे आकलन कृती सारखेच प्रश्न असतील. एखादा बॉक्स दिला असेल त्याच्यावर उत्तर लिहा किंवा रिकामी जागा भरा, जोड्या लावा. असा हा आकलन कृतीचा प्रश्न असतो. अभिव्यक्ती, अभिव्यक्ती म्हणजे काय करायचंय? सोमत लिहा. एखादा उतारा दिलेला असेल किंवा पॅसेज दिलेला असेल, तो पॅसेज शेतकऱ्यासंबंधित असेल सपोज. नंतर तुम्हाला या ठिकाणी अभिव्यक्ती विचारली असेल, मत काय आहे शेतकऱ्यांबद्दल? तर हे अभिव्यक्ती असेल. मग तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी काय आहे, काय नाही असं मत त्या ठिकाणी लिहायचं आहे.
अभिव्यक्ती म्हणजे काय? ते मत, स्वमत लक्षात असू द्या. पर्सनल रिस्पॉन्स तसंच अभिव्यक्तीमध्ये लिहायचं आहे. एवढं लक्षात. त्यानंतर पद्य विभाग. कोणता? दुसरा विभाग पद्य. त्याच्या संबंधित हा एक कवितांशी संबंधित लक्षात असू द्या. कविता विचारल्या जाणार आहेत तर 2 कविता लक्षात असू द्या. पहिली कविता 6 मार्काला, कविता 6 मार्काला, असं टोटल 12 मार्काला प्रश्न दुसरा असणार आहे. मग त्यामध्ये काय विचारले जाणार आहे तर पहिल्या कवितेमध्ये आकलन कृती, शब्दसंपदा आणि सरळ अर्थ हे 3 घटक विचारले जातील जे 2-2 मार्काला असतील. पहिलं आकलन कृती. आकलन कृतीमध्ये सेम असणार आहे की जोड्या लावा, नंतर रिकाम्या जागा भरा किंवा बॉक्समध्ये रिलेटेड इतर शब्द शोधा असं असेल. शब्दसंपदामध्ये काय असणार आहे तर ते सांगितलं मी. समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा इतर शब्द जसे की एखादी कविता दिली असेल हिंदीमध्ये त्यातील उर्दू घटक ओळखा. तर हा शब्दसंपदा असेल. असं सांगू शकतो. हा घटक त्याच्यामध्ये शब्दसंग्रह याच्याशी संबंधित असेल. व्होकॅब्युलरीशी संबंधित असेल. यामध्ये समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील. सरळ अर्थ ही कविता दिलेली असेल, त्यातील काही ओळी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या असतील प्रश्नामध्ये. त्याचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे लक्षात असू द्या. सरळ अर्थ जसाचा तसा अर्थ त्या ठिकाणी लिहायचा. ते 3 प्रश्न अ आणि आ दोघी घटकामध्ये असं म्हणू शकतो. काय सर? प्रश्न क्रमांक 2 बरोबर. अ हा घटक असणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न हा आकलन कृतीवर असेल. हा प्रश्न हा शब्दसंपदावर असेल. शब्दसंपदा. आणि तिसरा प्रश्न हा सरळ अर्थ म्हणजे अर्थ विचारलेला असेल. कशाचा? तर त्या ओळींच्या त्या ठिकाणी ओळी दिलेल्या असतील किंवा त्या ठिकाणी सांगितलं असेल, पहिल्या 4 ओळींचा अर्थ सांगा किंवा शेवटच्या 4 ओळींचा अर्थ सांगा. असा हा प्रश्न असेल. लक्षात असू द्या. आ मध्ये देखील सेम असंच असेल. प्रश्न क्रमांक 2 आ. पहिला प्रश्न कशाशी संबंधित? तर आकलन कृती. बरोबर. दुसरा प्रश्न हा कशाशी संबंधित? तर शब्दसंपदा. आणि तिसरा प्रश्न लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न हा सरळ अर्थ. अर्थ लिहायचा आहे आपल्याला. कशाचा? तर त्या कवितेमधील काही ओळींचा लक्षात असू द्या. पहिला घटक हा 6 मार्काला आणि आ घटक 6 मार्काला असा हा 12 मार्काला दुसरा विभाग, दुसरा प्रश्न असणार आहे. लक्षात ठेवा. आता तिसरा प्रश्न कशाशी संबंधित आहे? तर पूरक पठण. जसं मराठीमध्ये स्थूल वाचन होतं, तर हे काय आहे? तर पूरक पठण. यामध्ये देखील 2 घटक आहेत. आणि आ. हा घटक 4 मार्काला आहे आणि आ हा घटक देखील 4 मार्काला आहे. मग या घटकामध्ये काय विचारले जाणार आहे? तर लक्षात घ्या. आकलन कृती 2 मार्काला आणि अभिव्यक्ती 2 मार्काला. आकलन कृती म्हणजे काय असणार आहे? तर आकलन कृती सेम एखादा ते रिकामी जागा दिलेली असेल, पूर्ण करा किंवा जोड्या लावा किंवा चुकी बरोबर हे आकलन. त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये तुमचे मत त्या ठिकाणी लिहायचे आहे. अभिव्यक्ती म्हणजे तुमचे मत लक्षात असू द्या. त्यानंतर पठित पद्यांश. त्यामध्ये काय सेम आकलन कृती 2 मार्काला, अभिव्यक्ती 2 मार्काला. अभिव्यक्ती म्हणजे काय? असं म्हणू शकतो. काय? तर लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 3 त्यामध्ये हा घटक असणार आहे. तो किती मार्काला असणार आहे? 4. नंतर हा घटक 4 मार्काला बरोबर. त्यामध्ये मध्ये पहिला घटक, पहिला प्रश्न कशा संबंधित आहे? तर आकलन कृती आणि दुसरं स्वमत म्हणजे अभिव्यक्ती लिहायची आहे. लक्षात असू द्या. पहिलं काय? आकलन, नंतर अभिव्यक्ती, मत लिहायचे आहे. तसंच आ मध्ये देखील पहिलं काय असणार आहे? आकलन कृती. नंतर दुसरं काय? अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे काय? तर तुमचे मत लिहायचे आहे. लक्षात ठेवा.
असा हा प्रश्न तिसरा असणार आहे. आणि आता चौथा प्रश्न. चौथा प्रश्न हा कशाशी संबंधित असणार आहे? चौथा प्रश्न व्याकरणाशी संबंधित. काय? व्याकरण. लक्षात ठेवा. प्रश्न चौथा हा 14 मार्काला असेल. किती मार्क? तर 14 मार्क लक्षात असू द्या. मग यामध्ये व्याकरण विचारलं जाईल. चौथा 14 मार्काला यामध्ये काय विचारलं जाणार? व्याकरण. लक्षात असू द्या. एवढं माहिती. मग या व्याकरणामध्ये कोणकोणते घटक विचारले जातील ते आता आपण अभ्यासू. यामध्ये पहिला प्रश्न दिला असेल तो असेल शब्दभेद शब्दभेद पहचानिये. या ठिकाणी शब्दभेद एखादा शब्द दिला असेल त्यामध्ये अंडरलाईन दिलेली असेल तर सांगितलं असेल शब्दभेद पहचानिये. म्हणजे या ठिकाणी असं मी म्हणू शकतो पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती वरील एखादा घटक त्या ठिकाणी दिलेला असेल तो शब्द कोणत्या जातीतील आहे तर या ठिकाणी विचारलेलं असतं. काय विचारलंय? शब्दभेद पहचानिये. लक्षात ठेवा. त्यावर पहिला घटक असेल. ते प्रश्न चौथा किती मार्काला आहे? 14 मार्काला बरोबर. मग कशा संबंधित आहे तो घटक? व्याकरणाशी. मग त्यामध्ये पहिला प्रश्न कशा संबंधित आहे? तर शब्दभेद पहचानिये. काय? तर पार्ट ऑफ स्पीच. हे काय? तर शब्दांच्या जातीवर हा प्रश्न. दुसरा प्रश्न हा अव्यय. एक अव्यय दिलेलं असेल. अव्यय म्हणजे काय? की ग्रामरमध्ये शब्दांच्या जाती शिकत असताना आपण अव्यय आणि अव्यय असं घटक शिकत असतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, नंतर क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, नंतर उभयनामी अव्यय, केवळ प्रयोगी. मग ते क्रियाविशेषण पासून पुढचे जे आहेत त्यांना अव्यय म्हणतो. मग ते अव्यय या ठिकाणी दिलेले असेल आणि ते वाक्यात उपयोग करायला सांगितलेलं. जसं की असेल काश. काय दिलं असेल? काश. काश हा शब्द दिलेला असेल त्याच्या वाक्यात उपयोग करायला सांगितलेला असेल किंवा दिलेलं असेल एखादं मी म्हणू शकतो बढिया. बढिया शब्द दिलेला असेल ते कशात वाक्यात तर ते वाक्यात उपयोग करायला सांगितलेला असेल. काश बढिया यांचा काय करायचंय वाक्यात उपयोग करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पहिला प्रश्न समजला. काय सांगितलंय? शब्दभेद ओळखायला सांगितलेला आहे. दुसरा प्रश्न अव्यय दिलेला आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तिसरा प्रश्न संधीची संबंधित असते. संधी मराठीत देखील आहे, संधी हिंदीमध्ये देखील आहे. लक्षात असू दे. मग संधीची संबंधित असते आणि त्या ठिकाणी बॉक्स दिलेले त्यामध्ये आपल्याला संधी करायची आहे. वर तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न हा सहाय्यक क्रिया किंवा मूळ रूप ओळखायला सांगितलेलं असेल. एखादं वाक्य दिलेलं असेल, त्या ठिकाणी सांगितलं असेल, सहाय्यक क्रिया ओळखा आणि मूळ रूप ओळखा. ते लिहा. त्यामध्ये उत्तर पत्रिकेमध्ये. असा हा चौथा प्रश्न लक्षात ठेवा. पहिला शब्दभेद हे शब्दांच्या जातीमधील तो शब्द कोणत्या जातीचा आहे हे लिहायचे. अव्यय दिलं असेल त्याच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर संधी दिलेली असेल त्याची फोड करून लिहायची आहे किंवा तो संधी कोणत्या प्रकारची आहे ते लिहायचे आहे. त्यानंतर सहाय्यक क्रिया दिलेली असेल, एखादं वाक्य दिलं असेल त्यातील सहाय्यक क्रिया मूळ रूप त्याचं लिहायचं आहे. 4 घटक आपल्याला विचारलेले असतील. टोटल घटक विचारणार आहे व्याकरणामध्ये 11. मार्क आहेत 14. पहिले आपण 4 घटक पाहिले. आता 5वा घटक पाहू. आता 5वा घटक असणार आहे ते प्रेरणार्थक रूप. प्रेरणार्थक रूपावर 5वा प्रश्न आहे. कोणतं रूप? प्रेरणार्थक. लक्षात ठेवा. एखादं क्रियापद दिलं असेल त्याचं प्रथम प्रेरणार्थक आणि ते प्रेरणार्थक रूप विचारलेलं असेल ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आहे 6वं मुहावरे दिलेले असतील ते काय करायचे वाक्यात प्रयोग करायचे आहेत. वाक्यात उपयोग करायचे आहेत. प्रयोग करणे म्हणजे उपयोग करणे लक्षात ठेवा. मग कसले? मुहावरेंच्या वाक्यात उपयोग करायचा आहे मित्र लक्षात ठेवा. मुहावरे म्हणजे मी असं म्हणू शकतो वाक्यप्रचार काय करायचे त्यांच्या वाक्यात उपयोग करायचे आहे. नंतर आहे 7वा
घटक तो कोष्टक में दिए हुए मुहावरों का उपयोग. हे एखादं असं म्हणू शकतो कंसामध्ये 2 मुहावरे दिले असतील, वाक्यप्रचार दिले असतील आणि एक वाक्य दिलेलं असेल. त्या मुहावऱ्यापैकी कोणतं मुहावरा म्हणजे कोणतं वाक्यप्रचार हा त्या वाक्याशी संबंधित आहे, असा हा प्रश्न असेल. 7वा घटक कसा आहे, कोष्टक म्हणजे कंसामध्ये दिलेलं. कोष्टक में दिए हुए मुहावरों का उपयोग म्हणजे कंसामध्ये दिलेला एखादा जो वाक्यप्रचार असेल, ते वाक्य दिले त्याच्यामध्ये त्या वाक्यप्रचार कोणत्या वाक्यप्रचाराचा उपयोग होतो, असं सांगितलेलं असेल. जसं की मी असं म्हणू शकतो, एखादं उदाहरण दिल्या तर त्याला खूप घाबरतो. मराठीतली हिंदीमध्ये कसं होईल? मैं तो को बहुत डरता हूँ, बहुत डरता हूँ. असं हिंदीमध्ये दिलेलं असेल. कंसात दिलेलं असेल, असे 2 मुहावरे म्हणजे 2 वाक्यप्रचार दिलेले असतात कंसामध्ये. मग ते वाक्य लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्या कंसामधील कोणते वाक्यप्रचार उपयुक्त ठरेल, तो उपयोग करायचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी मैं भूतों को बहुत डरता हूँ. ते काय लिहिणार आहे? मैं भूतों को हासिल कर सकता हूँ असं होईल का? तर नाही. तो से भयभीत होता हूँ असं आपण लिहू शकतो. ते काय? याचं कंसामध्ये दिलेलं असेल काय? तर वाक्यप्रचार त्याच्या या ठिकाणी मला आता समजलेलं. या ठिकाणी दिलेलं काय? एक वाक्य "मैं भूतों को डरता हूँ" असं एक वाक्य दिलेलं आहे. मग कंसामध्ये 2 वाक्यप्रचार दिलेले आहेत. त्यापैकी कोणतं वाक्यप्रचार या ठिकाणी बरोबर तंतोतंत बसतं, ते ओळखायला सांगितलेलं. 7वा प्रश्न कोष्टक में दिए हुए औरों का उपयोग त्या ठिकाणी करायचा. पुढे तुम्हाला समजलं. आता 8वा प्रश्न. 8वा प्रश्न हा विरामचिन्हाशी संबंधित असतो. त्या संबंधित विरामचिन्ह महत्वाचं आहे. मराठीमध्ये बी सेम विरामचिन्ह सेम विरामचिन्ह असतं. परंतु विरामचिन्हे व्यवस्थित वापरा मित्रांनो. एवढं आहे. आपलं फुल स्टॉप आणि त्यांच्या फुल स्टॉपमध्ये फरक असतो. लक्षात घ्या. आता 9वा प्रश्न पाहिला आपण 8वा पाहिला. विरामचिन्ह 9वा 9वा प्रश्न काय समंजस तर काल परिवर्तन. ते काळ दिलेले असतील आणि त्यांचं काय करायचे टेन्स बदलायचे आपल्याला म्हणजे काल बदलवायचा आहे. जसं आपण इंग्लिश केलं होतं. एक टेन्स दिला असेल त्या ठिकाणी लिहिलं होतं की चेंज द टेन्स एखादं टेन्समध्ये बदलायला सांगितलेलं असेल त्या ठिकाणी प्रश्न लिहिलेला असो. तसंच हिंदीमध्ये सुद्धा आहे. काय बदलायला सांगितलेलं आहे? काळ बदलायला लावलेला आहे. एखादं वाक्य दिलं असेल वर्तमान काळी ते भूतकाळी करायला सांगितलेलं लक्षात घ्या. त्यानंतर आहे 10वा प्रश्न. 10व्या प्रश्नामध्ये पहिला आहे भेद पहचानिये. जो आपण पहिला प्रश्न पाहिला तसाच हा 10व्या प्रश्नातला पहिला घटक असणार आहे. आणि दुसरा घटक हा वाक्य बदल. हे काय आहे? एखादं मी असं म्हणू शकतो उद्गारार्थी वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्या ते वाक्य आपल्याला प्रश्नार्थक मध्ये बदलायचे आहे. तर हा प्रश्न वाक्य बदल. पहिले इथं काय काल परिवर्तन म्हणजे काळ बदल. तर भेद पहिचानिये. हे पहिला प्रश्न जसा पाहिला तर दुसरा काय वाक्य बदल. वाक्याची रचना आपल्याला करायची आहे. तो एखादा प्रश्न कसला असेल उद्गारार्थी असेल त्याला आज्ञार्थी करायचे आहे. आज्ञार्थी असेल त्याला प्रश्नार्थी करायचे आहे. किंवा प्रश्नार्थी असेल तर त्याला असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी करायचे आहे लक्षात ठेवा. हे मराठीमध्ये सांगितलं मी तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्हाला समजेल आज्ञार्थीला आज्ञार्थी म्हणतात, उद्गार्थीला उद्गार्थी म्हणतात. शेवटी आहे 11वं ते वाक्य करके फिर से लिखिए. त्या ठिकाणी काही चुकीची वाक्य दिलेली असतील त्यांना शुद्ध करून लिहायची. ते हा सोडेल किती
11 प्रश्न व्याकरणामध्ये दिलेले असतील आणि प्रश्न विचारलेले आहेत. किती मार्काला आहे? 14 मार्काला. 11 प्रश्न 14 मार्काला लक्षात असू. एवढं तुम्हाला पुन्हा एकदा पाहू आपण. पहिला प्रश्न काय? शब्दभेद पहचानिये. दुसरा प्रश्न अव्यय, एखादा अव्यय दिला असेल त्याचा वाक्यात उपयोग करा. तर संधीची संबंधित आहे. चौथा प्रश्न सहाय्यक क्रिया आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर पाचवा प्रश्न हा प्रेरणार्थक रूप लिहायचे. प्रथम प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक लक्षात असू द्या. सहावा घटक हा मुहावरे म्हणजे वाक्यप्रचार वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर सातवा कंसामध्ये 2 वाक्यप्रचार दिले असतील, त्यामध्ये एखादं वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये कोणतं वाक्यप्रचार योग्य फिट बसतं ते लिहायचं आहे. आठवा प्रश्न विरामचिन्हांची संबंधित आहे. नववा प्रश्न काळ बदल हे आपल्याला टेन्स बदलायचा आहे या ठिकाणी. 10वा प्रश्न भेद पहचानिये जो आपण पहिला पाहिला तसाच. तर त्यामध्ये 10व्यामध्ये दुसरा आहे वाक्य बदल. आपल्याला वाक्य बदलायची म्हणजे आज्ञार्थीचं प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थीचं आज्ञार्थी असं करायचं आहे. विचारार्थीचे आज्ञार्थी, आज्ञार्थी विधानार्थी असे वाक्य बदलायचे आहे. शेवटी वाक्य करके आपल्याला वाक्य दिले असतील करून लिहायची आहेत. एवढी आपली 11 प्रश्न या व्याकरणामध्ये लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न 11 प्रश्न. मार्क किती? 14 लक्षात. एवढं महत्वाचं मला समजलेलं. त्यानंतर भाग 5वा रचना. मग रचनेमध्ये काय करायचं आपल्याला? तर उपयोजित लेखन लिहायचं आहे. काय लिहायचंय? उपयोजित लेखन. हे जसं आपण मराठीमध्ये उपयोजित लेखन पाहिलं होतं, तसंच आपल्याला मध्ये देखील उपयोजित लेखन लिहायचे आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, प्रश्न कितवा? 5वा. 5व्यामध्ये अ मध्ये काय आहे? तर पहिलं आहे पत्रलेखन. काय लिहायचं आपल्याला? पहिलं पत्रलेखन लक्षात असू द्या. पहिलं आहे पत्रलेखन. नंतर काय आहे? गद्य आकलन. हे या ठिकाणी एक पॅसेज दिलेला असेल आणि त्यावरून 4 प्रश्न तयार करायचे आहेत. लक्षात असू द्या. मग मला समजलं का? पहिलं प्रश्न 5वा त्यामध्ये हा घटक दिलेला आहे. मग या घटकामध्ये तिला काय विचारलेलं आहे? तर पहिलं विचारलंय पत्रलेखन. काय विचारलंय? पत्रलेखन आणि नंतर गद्य आकलन. म्हणजे एखादा उतारा दिला असेल त्यापासून आपल्याला काय 4 प्रश्न तयार करायचे आहेत. लक्षात घ्या. असा हा घटक 9 मार्काला असेल. हा घटक किती मार्काला? 9 लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न 5वा हा घटक. कोणता? लक्षात घ्या. त्यामध्ये पहिला प्रश्न वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन. वृत्तांत किंवा कहाणी. वृत्तांत मी म्हणू शकतो की बातमी. त्या ठिकाणी बातमी लेखन लिहायचे. वृत्तांत म्हणजे बातमी. कहाणी लेखन म्हणजे काय? स्टोरी रायटिंग. लक्षात असू द्या. एक तर कहाणी लेखन लिहायचं आपल्याला किंवा वृत्तांत लेखन लिहायचे आहे. मार्काला असणार आहे 5 मार्काला. त्यानंतर दुसरा प्रश्न हा विज्ञापन लेखन. विज्ञापन लेखन म्हणजे काय? जाहिरात लेखन. ॲडव्हर्टाइज तयार करायची आपल्याला. लक्षात घ्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो प्रश्न 5वा हा घटक किती मार्काला आहे? तर हा घटक 9 मार्काला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न हा पत्रलेखनाशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न हा गद्य आकलन. हे काय? एक उतारा दिलेला असेल त्यावरून 4 प्रश्न तयार करायचे आहेत. समजला? नंतर प्रश्न 5वा हा घटक. या घटकामध्ये पहिला प्रश्न दिला असेल त्यामध्ये एक तर तुम्ही तंतलेखन लिहा किंवा कहाणी लेखन लिहा. दोघांपैकी एक गोष्ट आपल्याला लिहायची आहे. बरोबर? त्यानंतर पहिला प्रश्न समजला. दुसरा प्रश्न त्यामध्ये तो विज्ञापन लेखनाशी संबंधित घटक. विज्ञापन लेखन म्हणजे काय? तर मी जाहिरात लेखन म्हणू शकतो. काय लिहायचे आपल्याला? जाहिरात लक्षात असू द्या. आणि शेवटी 5व्या प्रश्नातला हा भाग जो 7 मार्काला असेल तो काय आहे? निबंध लेखन लक्षात असू द्या. संबंधित आहे निबंध लेखनाशी संबंधित एवढं आपल्याला पाहिजे. झाली प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचे विभाजन. पुन्हा एकदा जर मी सांगितले तर पहिला प्रश्न मार्काला, दुसरा प्रश्न 12 मार्काला, तिसरा प्रश्न 8 मार्काला, चौथा प्रश्न 14 मार्काला, पाचवा प्रश्न 26 मार्काला. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता हा घटक प्रश्न पहिला
प्रश्न पहिलामध्ये अ, आ आणि ई घटक असणार आहेत. मग अ मध्ये अ हा घटक किती मार्काला 8, आ हा घटक 8 आणि ई हा घटक 4 मार्काला. असे प्रश्न क्रमांक 1 मध्ये 3 घटक असणार आहेत. कार्य असणार आहे. त्यानंतर आ हा घटक जो पद्याशी संबंधित असेल, त्यामध्ये 2 कविता विचारलेल्या असतील. प्रत्येक कविता 6-6 मार्काला असेल. त्यानंतर ई हा घटक, ई हा घटक सॉरी ई नाही तर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक मध्ये 2 अ आणि आ 4-4 मार्काला विचारलेले असतील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 मार्काला 14 त्यामध्ये व्याकरण असेल. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये उपलेखन. त्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये अ हा घटक दिलेला आहे. त्यामध्ये पत्रलेखन आणि 5 मार्काला पत्रलेखन, नंतर गद्य आकलन म्हणजे त्यावर 4 प्रश्न तयार करायचे आहे. हे अ हा घटक 9 मार्काला आहे. त्यानंतर आहे आ हा घटक. त्यामध्ये पहिला प्रश्न तर वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखनाशी संबंधित आहे. मार्काला 5 मार्काला. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे आ मध्ये दुसरा घटक हा जाहिरात लेखनशी संबंधित आहे. म्हणजे विज्ञापन लेखन लक्षात असू द्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो प्रश्न 5वातला आ हा घटक 10 मार्काला आहे. आणि आता तिसरा ई हा घटक प्रश्न 5वा मधील ई हा घटक निबंध लेखनाशी संबंधित आहे. त्यावर 7 मार्क असतील लक्षात. एवढं तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, पेपर साधा आणि सोपा आहे. मला कॉन्फिडन्स ठेवल्यावर पेपर इझी जाणार आहे. हा पेपर मराठी आणि पेक्षा सोपा आहे. लक्षात घ्या. मग हा प्रश्न हा पेपर सॉल्व्ह करताना कॉन्फिडन्स घ्या. थोडा अभ्यास करा मित्रांनो. 4 ते 5 दिवस आपल्याकडे आहेत. तेवढं तुम्हाला समजेल. आता आपल्या बॅचेस बद्दल आपली 10वी ची बॅच 1 एप्रिल पासून सुरू होईल. पासून 1 एप्रिल लक्षात असू द्या. त्याला ही बॅच जॉइन करायची आहे. त्याने या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकताय. नंबर काय 70 38 47 50 40. त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता, गणित पूर्ण भाग 1, भाग 2, नंतर सायन्स भाग 1, भाग 2 आणि इंग्लिश असे 3 सब्जेक्ट शिकवले जातील. लक्षात घ्या. याबद्दल आम्ही माहिती आपल्या ॲपमध्ये पण आहे. कल्पवेध नावाचं ॲप देखील आहे मित्रांनो. कल्पवेध नावाचं काय ॲप देखील आहे. ते देखील तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकणार आहात. लक्षात शेवटी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. धन्यवाद मित्रांनो.